करणारी आहे, पण तिच्या अंगी एक दोष आहे. शिवमहापुराणामध्ये कथा येते, त्या ठिकाणी ब्रह्म आणि विष्णू परमात्मा दोघांच्या भांडामध्ये या मायेनं तोंड घातलं. कोण? या गाईनं तोंड घातलं आणि परिणाम काय झाला? महाराज त्या ठिकाणी गोमूत्रे गाय जी आहे त्या ठिकाणी ज्या मुखानं खोटं बोलली त्या मुखानं विष्ठा भक्षण करण्याची वेळ तिच्या वाट्यावर आली. नामदेवरायानं वर्णन केलं, त्या ठिकाणी गायत्री सोमुखे भक्षित असे मळ. नामदेवराय वर्णन करतात विष्ठा खाण्याची वेळ तिच्या वाट्यावर आली, महाराज अपवित्र झाली. मला सांगा ना, सा गाय समोरून अपवित्र आहे, साधू कुणी कुण अपवित्र आहे? सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. पवित्र आहे म्हणून साधू म्हणावे ऐशिया, म्हणून दया करणारे साधू आहे. त्याच्यानंतर आहे दादा गंगा. गंगा काय करते? पाप फेडते, ताप फेडते. परंतु ऐका, फेडते पण तुकोबर एका ठिकाणी असं वर्णन करतात, मन संकल्पाची पापे न जाये तीर्थाची बापे. मन संकल्पातील पाप तीर्थाच्या बापाकडून जात नाही. आणि माझं असं मत आहे, त्या ठिकाणी मनुष्य त्या ठिकाणी मनानं जेवढं पाप करतो तेवढं काय न करत नाही. शरीरानं तेवढं पापच नाही करत आपण, इतकं पाप मनानं करतो. मग मनातलं पाप घालवतो कोण? मनातलं पाप घालवण्याची ताकद फक्त साधूत आहे, म्हणून साधू म्हणावे ऐशिया. आणि शेवटचं त्या ठिकाणी जर का असेल तर महाराज ते साधू आहे म्हणून दया करतो त्याला साधू म्हणा. कुठली दया करतो? महाराज सांगतात त्यालाच वैष्णव म्हणायचं. वैष्णव तो जया अवघे देवावरी माया. सगळ्या जीवावर माया करतो, प्रेम करतो. आणि प्रेम करताना त्याच्यामध्ये कमी अधिकपणा करत नाही. आम्ही भागवत कथेला एका ठिकाणी होतो आणि कथा करत असताना त्या गावच्या एका कीर्तनकाराच्या घरी आमचा मुक्काम होता. रविवारचा त्याच्या गावचा बाजार होता. बाजारला कीर्तनकार गेले होते, त्या गावचे कीर्तनकार ज्यांच्या घरी आम्ही होतो. आणि ते बाजारून आले होते. महाराजांचा लहानसा पोरगा बाजारून येणाऱ्या बापाची वाट पाहत होता की बाबा बाजारला गेले, काहीतरी खायला आणणार. आणि त्या लेकराबरोबर शेजाऱ्याचे 2 लेकरं खेळत होते. आणि तेवढ्यात बाबा आले. बाबा आल्याबरोबर आता मला सांगा, त्या कीर्तनकाराच्या पोरांना काय अपेक्षा आहे? बाबांनी काय आणलं? भात का आणलं? आता मला सांगा महाराजांना काय करा? मी कीर्तनकार आहे, मीच होतो तिथं, मी काय केलं पाहिजे? पहिलं काम केलं, ए पोरो तुम्ही आमच्या घरी का जा म्हणे, तुमची माहिती तिकडे शाळेकडे वाट पाहून राहिली. म्हणजे जे शेजाऱ्याची पोरं आपल्या घरी होते ते घराच्या बाहेर काढून दिले का? याचा अर्थ असा आहे त्याला त्या बाळामध्ये जो जीव होता तो शेजाऱ्यामध्ये नव्हता. तुकोबर आहे म्हणतात, असा जर कोणी असेल तर त्याला साधू म्हणू नये. मग सर्व भूतांच्या ठिकाणी दया, केवळ माणसाच्या ठिकाणी नाही महाराज. माणसाच्या ठिकाणी नाही, पशु पक्ष्यांच्या ठिकाणी जर दया सर्व भूता ठिकाणी नसते तर नाथ बाबांनी गाढवाला पाणी पाजलं नसतं. कारण त्यांना गाढवा देव दिसला. एका मला विचारलं, कहो नाथ बाबा, राज सांगा ना, नाथ बाबाला गाढवा देव दिसला, तुम्हाला का दिसत नाही? मी त्यांना एकच सांगितलं, नाथ बाबा देव होते म्हणून त्यांना गाढवा देव दिसत होता. आम्ही गाढव असल्यामुळे आम्हाला माणसात देव दिसत. आम्ही गाढव आहे त्यामुळे आम्हाला माणसात देव दिसत त्या ठिकाणी नाही. मग पहिलं लक्षण जर का असेल तर सर्व भूती दया. आता भूत म्हणजे काय? कशाला म्हणायचं भूत? तुमच्या गावात आहेत का भूत? भूत भूत नाही? गवत आलाय तुमच्या गावात नाही म्हणजे मला का माहित नाही का? माहिती आहे मला. मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलो असं जरी वाटत असलं तरी मी 4-2 खेप तुमच्या गावातून येऊन जाईल. काही काळजी करू नका, येऊन जाईल. तुम्ही कशा करता आला होता? सोऱ्या करायला आलतो. नाही तसं काही नाही. विठ्ठल विठ्ठल तुमच्या गावातून आमच्या गावात काही बदल आहे का? काही बदल नाही. आमच्या गावात मेल्यावर जाता, तुमच्या इथं जीव गेल्यावर राहत असतील. फरक काय? काहीच फरक नाही. अहो सारखंच आहे, काही बदल नाही दादा, काही बदल नाही. सगळं साम्य आहे. आणि सगळं साम्य असल्यामुळं सगळ्या ठिकाणी भूत आहे. कसे असतं भूत? रामायणात वर्णन केलं बरं का. रामायणामध्ये एक बदन कोई बहुबदनाई. रामायण सांगतं काही भूतांना 1 तोंड, काही भूतांना 2 तोंड, काही भूतांना बिगर तोंड, म्हणजे तोंडच नाही. असे भूत हो तुमच्या गावात आहे. 1 तोंडाचं भूत कोणतं? महाराज एकदा शब्द दिला वचन न मोडी.
बोलिले दोन तोंडाचं भूत कोणतं? सप्त्याच्याही पंक्तीवर हजर आणि आंब्याखाली दफडं वाजलं की तिकडं बी हजर. आंब्याखालचं दफडं नवसाचं आलं तुमच्या ध्यानात आता, म्हणजे तिकडंही हजर, सोयरिकीलाही हजर आणि 498 करायला बी हजर. हे दोन तोंडाचं भूत. आणि एक तर असं आहे त्याला तोंडच नाही दादा. सकाळचीच गोष्ट आहे, जिथं मी कीर्तनाला होतो सकाळी, मी विचारलं का हो ते अमुकजी दिसत नाही, त्या साईडला त्यांना काय तोंड आहे आता? म्हटलं म्हणजे मागच्या वर्षी सप्ताहात अजून हिशोब नाही दिला बिगर तोंडाचं. हा, ज्यानं मागच्या वर्षीचा हिशोब अजून दिला नाही त्याला समाजात यायला तोंड राहिलं नाही. असा कसाही जरी असला तरी त्याच्यावर जो दया करतो त्याला साधू म्हणावं. विठ्ठल तर साधू करतात काय हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यांची आवश्यकता आमच्या जीवनात काय? साधू शिवाय पर्याय नाही. आपण अनेक पुरावे त्या ठिकाणी पाहिले, परंतु साधू आमच्या जीवनात येऊन करतात काय? काहीच करत नाही दादा. जे आहे त्याची ओळख करून देतात. मी पहिल्या शब्दात सांगितलं काय? जे आहे त्याची ओळख. कारण शास्त्र सांगतं वस्तू मिळण्यापेक्षा तिची ओळख होणं गरजेचे आहे. आता 4-8 दिवसाची गोष्ट आहे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मी एसटी दोघं जण एका सीटवर बसून आलो. आपल्या राज्याचे दृष्टांतातलं सांगू राहिलं मनात नका नक्की. एका एसटीत एका सीटवर दोघं बसून आलो आणि मेकर मध्ये गाडी आल्यावर मग मला कळालं आपल्या शेजारी बसलेला व्यक्ती देवेंद्र फडणवीस होते. कधी कळालं? मग मला सांगा, हे आपल्या शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री आहेत, हे मला भेटले नाही का कळले नाही? भेटले पण कळाले नाही. म्हणजे भेटीपेक्षा महत्वाचं काय? कळलं महत्वाचं आहे. आता मला सांगा, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आहेत, हे आपल्याला कळले नाही का भेटले नाही? कळले नाही. भेट म्हणजे कळाले पण भेटले नाही. मग कळणं महत्वाचं आहे का भेटणं? पहिले कळणं ना आता भेटणं. पहिला भेटला होता तेव्हा कळणं महत्वाचं होतं, आता कळाला पण भेटला नाही, म्हणून दोन्ही महत्वाचं. तो भेटावा आणि भेटून कळावा. भेटून कळाला ओळखीला हरी साठविला पोटी, हे प्रमाण पाहिजे. आणि होता त्याचे भेटी दुःख कैसे. एकदा त्याची भेट झाली की मग आपल्या जीवनातलं सर्व दुःख निघून जातं आणि ते दुःख निघू घालवणारे ते संत आहे. आणि त्या साधू कसे ओळखावे तर सर्वाभूते दया साधू म्हणावे ऐशिया. पण दया करणारी इतर आहे म्हणून आम्हाला साधू कळत नाही. आम्हाला साधूचं काही मुख्य लक्षण सांगावं. महाराज सांगता मुख्य लक्षण साधूचं काय असेल तर या जगामध्ये त्यांना जग दिसत नाही, त्यांना देव दिसतो अभंगाच्या दुसऱ्या. जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्म जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्म रूपाचा तेची साधूचे लक्षण तेची जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्म रूपाचा जग ब्रह्मरूप जाण. हे जग नव्हे
अवघा जनार्दन. हे जगच नाही. ऐका दादा, जगताबद्दल 4 गोष्टी डोक्यात ठेवा. पहिली गोष्ट अशी आहे, त्याची मारा उत्पत्ती आहे आणि नाश आहे. या जगतामध्ये दुसरी वस्तू अशी आहे की त्याची उत्पत्ती नाही पण नाश आहे. तिसरी वस्तू अशी आहे, त्या ठिकाणी उत्पत्ती आहे पण नाश नाही. आणि चौथी गोष्ट अशी आहे, त्याची उत्पत्तीही नाही आणि नाश नाही. जगातल्या 4 गोष्टी सांगतो. शास्त्राची भाषा अशी आहे, पहिली वस्तू अशी आहे की त्याची मारा शांत आहे, अंत नाही. दुसरी वस्तू असं आहे की ते शांत नाही पण अंत आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, ते शांत आहे पण अंत नाही. आणि चौथी गोष्ट अशी आहे की ते शांतही नाही आणि अंतही नाही. विठ्ठल नाश आहे. काय मारा उपजेते नाशे. जे जन्माल आलं ते मरणार आहे. त्याच्यात तुमचा आमचा नंबर, आपला यादीतून नंबर कटला. दुसरा असं आहे, त्याची उत्पत्ती नाही पण नाश आहे. त्याचं नाव आहे माया. माया उत्पन्न कुणापासून झाली असा विचार जर केला तर अवघड आहे दादा. बऱ्याच ठिकाणी मी असं म्हणतो, माया घालवली पाहिजे, माया गमावली पाहिजे, पण माया गमवायचीच नाही. कारण माया आणि ब्रह्म दिसायला 2 आहे, असायला 1 आहे. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. आनंद पदी जया म्हणती हरी. मारा ती एकच आहे. म्हणून मायेची उत्पत्ती नाही पण मायेचा नाश आहे. कुठं? तुका म्हणे माया होय दासी लागे. ज्ञानदेव म्हणता माझ्या गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माझ्या गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ म्हणता माया गेली समूळ विलया, म्हणजे तिचा नाश आहे. चौथी गोष्ट अशी आहे, त्याची उत्पत्ती आहे पण नाश नाही. ते जर का असेल तर मला 2 गोष्टी आहे. त्या ठिकाणी इहलोकाचा विचार केला तर चिरंजीव यांची उत्पत्ती झाली पण त्यांचा नाश कधी होत नाही. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, कृपाचार्य, विभीषण, हनुमान, परशुरामश सप्ततय चिरंजीव पदा हे निर्माण झाले कोणापासून तरी, पण यांचा नाश नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, मोक्ष. मोक्ष निर्माण होतो पण त्याचा नाश कधी होत नाही. आता मोक्ष 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 त्याबद्दल काय बोलावं? तुकोबराय तर म्हणतात, त्या ठिकाणी बंधनाची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. अरे ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त म्हणायच्या भानगडीत पडतात कशा करता? अजिबात पडू नका. आणि 5वी गोष्ट अशी आहे की दादा त्याची उत्पत्तीही नाही आणि नाशही नाही. ते निर्गुण निराकार परमतत्व आहे आणि हे परमतत्व मंदिरात दिसत नाही. दर्शनाच्या 3 पायऱ्या शास्त्रात आल्या, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. माझा परमात्मा केवळ मंदिरात आहे, कनिष्ठ दर्शन. माझा परमात्मा मंदिरात नाही, तर हा जो मंदिराचा परिसर आहे इथं माझा परमात्मा आहे, मध्यम. आणि जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. सक राजा एक वेळेला त्या ठिकाणी ब्रह्मवेत्याची सभा बोलावली. कुणाची? ब्रह्मवेत्य सभा बोलावली. सगळे ब्रह्मवेत्ते आले, सगळे येऊन बसले. आणि आता वाट पाहणं सुरू होते. ते सद्गुरु अष्टवक्र महामुनीचे. कोणाची वाट पाहणं सुरू होती? अष्टवक्र महामुनीचे आले. महाराज वेळ थोडी निघून गेली होती. अष्टवक्र मुनीचं आगमन झालं आणि सगळे ब्रह्मवेत्ते हसायला लागले. बरं का? सगळे हसले. ते हसले, अष्टवक्र महामुनी असले. पण जनकाच्या लक्षात आलं आणि जनक मात्र लाजले. लाजेनं मान खाली घातली. त्यांच्या लक्षात आलं, अरे अरे माझ्या सद्गुरूकडे यांनी पाहिलं आणि त्या बाहेरच्या रूपाला पाहून यांना हसू आलं. कारण अष्टवक्र होते, 8 ठिकाणी वाकडे होते. पण माझे सद्गुरू का हसले? कारण शहाणे लोक कधी हसत नसतात. जे कधी असतात त्यांना शहाणं म्हणायचं नाही. कोणी पडलं की ज्यांना हसू येतं त्यांना शहाणं नाही म्हणायचं. मग त्या ठिकाणी एखाद्याचं चांगलं चालल्यावर ज्याला हसू येतं त्याला शहाणं म्हणायचं. का हसले असतील अष्टवक्र महामुनी? जवळ बोलावलं, सद्गुरूची शरण धरले. सांगितलं, महाराज हे लोक तुम्हाला पाहून हसले हे कळालं हो, पण तुम्ही का हसले? सांगितलं, मी तुझी बुद्धिमत्ता पाहून हसलो. काय उत्तर आहे?
अष्टोग्री महामुनी काय म्हणाले, जनका मी तुझ्या बुद्धीची अक्कल पाहून असलो. अगदी सोपं सांगतो. म्हणजे काय झालं महाराज, काय चुकलं माझं? अरे सभा कुणाची बोलावली? सांगितलं ब्रह्मवेत्याची. अरे जो बाहेरच्या कातडीला पाहतो त्याला ब्रह्मवेत्तेने चर्मकार म्हणतात. तो ब्रह्मवेत्ते सभानी बोलावली तर चर्मकार सभा बाहेरून पाहतो त्याला चर्मकार म्हणा, आणि आतून पाहतो त्याला साधू म्हणा. आत काय आहे? आत एक ब्रह्म आहे म्हणून जग. काय झालं बघा, काय काय सांगा. घरला बोलवलं केले नानाची बायको त्याला नानाच्या घरची कोण आहे? घरी जा. गेले का? बर. विठ्ठल या जगामध्ये ब्रह्माशिवाय दुसरं काय नाही. चला जगाबद्दल पुन्हा 6 शास्त्रकारांची 6 मत आहे. एवढ्याला बोलवलं का? असं का? चला. विठ्ठल विठ्ठल उठू नका, ज्याचं काम आहे ते जाऊ दे. उठू नका, बसा खाली. ज्याचं काम आहे ते जाते. उठू नका. एकदा काय झालं, दुष्काळ पडला, भयंकर दुष्काळ पडला, अति दुष्काळ. म्हणजे प्यायला पाणी नाही. मग 10-20 लोक उठले आणि डोंगरावर राहणाऱ्या महाराजाकडे गेले. सांगितलं, महाराज पाणी कधी येईल? ए पोरो बसा बसा खाली. बरं जाऊ द्या, आता जे चालले ते जाऊ द्या, बाकीचे तिकडे पाहू नका. ऐका, त्या म्हणजे उठण्याबद्दलच सांगतो. मला मी उठायसाठीच सांगतो. त्या ठिकाणी गेले महाराज. पाहण जाऊ, प्यायला पाणी नाही, गुरावरांची दैन व्हायला लागली. सांगा ना पाणी कधी? महाराज तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? सांगितलं हो. म्हणे मग बुधवारी. कधी? बुधवारी येईल. महाराज लोक बुधवारची वाट पाहत होते. मंगळवारची रात्र गेली, बुधवारी सकाळी सगळे लोक महाराजाकडे जाऊन बसले. सगळं गाव उठलं, महाराजाकडे गेलं. महाराज 11 वाजले, अजून न्यायला. महाराज थांबा. 11:30 वाजले, 12 वाजले, 2 वाजले. दिवस गेला पण पाणी आला नाही. त्यानं विचारलं, का हो पाणी का नाही आला महाराज? एक म्हणे, नाही नाही काय खरं या साधू लोकांचं, उगं खोटं बोलताय. सांगितलं, आमचं खोटं नाही, तुमचं खोटं आहे. मी सांगितलं होतं बुधवारी नक्की पाणी, पण तुमचा विश्वास असला तर. तुमचा विश्वास नाही. लोकांनी सांगितलं, महाराज आम्ही बापावर नाही विश्वास ठेवला, एवढा ठेवला तुमच्यावर, आणि तुम्ही आता विश्वास नाही? सांगितलं, अजिबात नाही. आणि कसं काय? जर तुमचा विश्वास असता बुधवारी पाणी येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी छत्र्या सोबत आणल्या असत्या. जर छत्र्या आणल्या नाही याचा तुमचा अर्थ नाही. तसं चिंता करू नका, विश्वास त्याच्यावर ठेवा. काहीच झालं नाही, आणि काही झालं असेल तरी ते होणार नाही. विठ्ठल जग या भावानं पाहता जो ब्रह्म भावानं पाहतो, मग त्याच्या ठिकाणी गुण येतो, आणि त्या गुणाचं नाव आहे समता. आणि एकदा समता नावाचा गुण ज्याच्या ठिकाणी आला, साधू म्हणावे ऐशिया. मग असे साधू नेमकं या मृत्यू लोकावर येऊन करतात काय? आपल्याला काय करायचंय? ईश्वराची प्राप्ती करायची. देव काय करतो? देव बरोबर 3 कामं मुख्य करतो: धर्माचे पालन, पाखंड खंडन, आणि साधूचं रक्षण. हे देव काम करतो. पण साधू या मृत्यू लोकावर येऊन 6 कामं करतात. 6 कामं करतात दादा. त्या ठिकाणी कोणकोणते कामं करतात? अगदी सोपं प्रमाण सांगतो. किंवा तुकोबरायचा उद्या उठा आणि बुधवारचे अभंग वाचा. त्या बुधवारच्या अभंगात 5व्या नंबरचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये साधूचे 6 कार्य आहेत महाराज. सगळे कार्य साधू करतो, आणि त्यातला सगळ्यात महत्वाचं कार्य जर कोणतं असेल तर महाराज जागवण्याचं काम करतो. साधू कुणाला जागवतात? जे झोपलेले आहेत त्यांना जागवतात, का झोपेचं सोंग घेतलेले आहेत त्यांना जागवतात? झोपलेल्याला साधू जागवत नाही, मग झोपेचं सोंग ज्यांनी घेतलं त्यांना जागवतात. काही जागा की निजलाशी निरे जागवून दारापाशी, तुझ्या हितासाठी करशी वसवशी. महाराज म्हणतात, अरे काही जागा आहे आणि काही निजलाय. कशात निजला? ज्ञानोबा वर्णन करता, अविद्येचे निदा जो घोरत होता बुधवदा. अविद्येच्या अज्ञानाच्या निद्रेमध्ये जे जीव झोपलेले त्यांना संत जागवण्याचं काम करतात.
आणि जागून काय करतात सांगतात बाबा तू देह नाही, तू देह नाही, तू जर कोण असेल तर अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्म आहे, तू ईश्वर आहे, बाहेर पाहायला जाऊ नको, जवळी असता जग जीवन, जवळी असता जग जीवन, धांडोळी शिवन, धांडोळी शिवन, एकाग्र करी मन, तेने होईल समाधान रे, शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ, तेने होईल समाधान रे, शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ ह्या जवळ आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, जवळ असणाऱ्या त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत नेऊन पोहोचतात त्यांना साधू म्हणावं. एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित, असे जे ते साधू आहे. आणि अशा साधूच्या संगतीमध्ये एकदा जीवात्मा कसाही जाऊ द्या दादा, कसाही गेला तरी त्याला त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत जाता येतं. मग सहज जाऊ द्या महाराज. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. कुत्रा व्हा माणसाचं, पण साधूचं कुत्रा व्हा, मंत्र्याचं कुत्र अजिबात त्या ठिकाणी होऊ नये. म्हणून साधूची संगती कशी जरी घडली तरी त्याचा हित आपल्या वाट्यावर होतो आणि तेच व्हावं याच्याच करता अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन त्या ठिकाणी आपण करतो. महाराज अभंगाचा यथोचित अवकाश, अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला अगदी 5 मिनिटामध्ये, कारण आपली वेळ संपुष्टात आली, अजून संपली त्या ठिकाणी नाही. अगदी सुंदर उत्सव आहे, नियोजन अगदी चांगलं आहे, पण काही गोष्टीची आज गरज आहे दादा. कोणत्या गोष्टीची गरज आहे ऐका. सगळ्यात मोठी गरज जर कोणाची असेल तर संघटनेची. आपण एकत्रित आलो पाहिजे. एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही. आणि का सांगावं लागतं, हे दुर्दैव तुमचं आमचं म्हणून. जर तुमच्या गावामध्ये दाड्यावाले आहेत का, आजूबाजू शिवारात परिसरात आहेत ना, तुम्ही पहा. कदाचित तुमच्या निदर्शनास आली गोष्ट सांगतो, 2 मुस्लिम समाजाच्या पोराचे जर भांडणं लागले आणि जर एखादा मुसलमान तिथून चालला तो विचारतो, ए नीचे का किसना रे, 70 भाई का, उब्दल का ऊपर का, अब्दुल भाई का, छोड़ो यार दोनों अपने वाले. वाक्य नीट आहे का बरं का. जर खालचा आणि वरचा मारामारी करणारे दोन्ही जर मुसलमानाचे असतील तर तिथला जाणारा पाहणारा मुसलमान ते भांडणं सोडवल्याशिवाय राहत नाही. जर आपल्या 2 पोराची भांडणं लागली आणि गावचे पाटील तिथून चालले तर काय विचारतात, काय खालचं कोणाचं आहे, अमुकजीचं, वरचं तमुकजीचं. ही आपली औलाद, ही आपली जात. त्याच्यामुळे सांगू मी मोठं दुःख सांगतो दादा, मुस्लिम समाजाचा मौलाना जर मुसलमानाच्या गल्लीत गेला तर भले ते लोक त्यांना वाढणार नाही, पण दुर्दैवानं त्याची निंदा सुद्धा करत नाही. जर त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाचा अनुयायी भिक्खू जर त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला तर भले ते वाढणार नाही, पण भिक्खूची निंदा करणार नाही. आणि आमचा का एखादा वारकरी आला तर आमची अवलाद त्याची निंदा केल्याशिवाय राहत नाही. हे दुर्दैव आहे. चला आणखी पुढे सांगेल दादा, का संघटने गरज आहे मला नक्की माहिती आहे. हाच एक धर्म मंडप असा आहे की इथं तुम्हा आम्हाला एकत्रित येता येतं. नाही तर लग्नात जर त्यांचं नाव टाकलं तर आम्ही येणार नाही. जावळावर मारामाऱ्या, अहो सौडद मध्ये मी राखोर मारामाऱ्या पाय, गावाच्या नावाशी सांगतो. सौडत माहिती आहे शिंदखेडा तालुक्यातच आहे. सौडमध्ये राखोर मारामाऱ्या पाहिल्या. म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळे चालत नाही, पण हा मंडप असा आहे, या रे या रे लहान थोर या ते भलत्या नारी नर, म्हणून त्याने एकत्रित होण्याकरता हेच क्षेत्र आहे. म्हणून एकत्रित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. का जर आमच्यातला एक विभागित झाला परिणाम काय होतो माहिती आहे. स्वामी विवेकानंदाचा ज्ञानयोग नावाचा ग्रंथ आहे आणि ज्ञानयोग नावाच्या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात, एका हिंदुस्थानातील एक हिंदू इतर धर्मामध्ये गेला तर हिंदू धर्माचं काहीच नुकसान होणार नाही, पण हिंदू धर्माचा एक दुश्मन वाढल्याशिवाय राहणार.
म्हणजे आमच्यातला बाजून गेला तर आमच्या धर्माचा दुश्मन वाढतो. आज आम्ही स्वातंत्र्यात जरी वाटत असलो तरी दादा नक्कीच आम्ही आजही पारतंत्र्यात आहे. आमचा देश संकटात आहे, आमचा धर्म संकटात आहे, आमची माय संकटात आहे, आमची बहीण संकटात आहे, आमची गाय संकटात आहे, आमची भूमी संकटात आहे. आणि या सगळ्या संकटांना तोंड देण्याकरता आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे. मला सांगा तुम्हाला सांग कसं काय संकटात. जर एखादी आमची बहीण इथून मंठ्याला जर शाळेत जात असेल, कॉलेज कुठे मंठा हा मंठ्याला किंवा शेवलीला कुठं असेल तिथं जर जात असेल, मला सांगा ना ती बहीण घरी येईपर्यंत त्या घरातील कोणत्या मुलीची आई शांत चित्तानं झोपते? झोप येते? बापा झोप येते? पोरगी जर कॉलेजून उशिरा लवकर घरी आली नाही तर झोप येत नाही. काय येत नाही? याचं उत्तर एकच आहे, त्यांना माहित आहे आज आपल्या देशाची कन्या असुरक्षित आहे, तिला कुठंतरी भीती आहे. आणि तिला का भीती आहे दादा? त्याचं एकच कारण आहे. महाराज आज त्रेतायुगामध्ये एक रावण होता, त्या ठिकाणी पुढे द्वापार युगामध्ये एक दुर्योधन होता, पण आता घराघरात दुर्योधन वाढले, घराघरात रावण वाढले. एक अलिखित म्हणजे आपल्या अमान्य संतांचं प्रमाण आहे, घर घर में रावण बैठा इतने राम काशे लावू. हे आपल्या साधू प्रमाण नाही बरं का, ते तिकडच्या. आपले साधू कोणते? उंच नीच काही नेणे भगवंत, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. या दोन अभंगात जेवढे सांगितले तेवढे आपले, आणि त्याच्या ज्याचं नाव नाही ते तिकडचे. ते मग ते हरिद्वार ऋषिकेश लोक आहे, अभ्यास करणारे लोक आहे ना, ते तिकडचं सांगतात. आपण तिकडचं सांगायचं नाही, आपण तिकडचं प्रमाणे घ्यायचं नाही, आपण इकडचं प्रमाण घ्यायचं. म्हणजे आमची बहीण संकटात आहे. सांगू दादा, तुमचं गाव मंठा जालना जिल्ह्यात नाही काय? हो, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2022 तर 20 नोव्हेंबर 2022 एवढ्या काळात हिंदूच्या 187 मुलीचं अपहरण झालं. आता मला सांगा, हिंदूंच्या मुली सुरक्षित आहेत? स्वातंत्र्यात आहे? पारतंत्र्यात आहे? पारतंत्र्यात आहे. म्हणजे आमची बहीण संकटात आहे, आमची गाय संकटात आहे. आणि ज्या दिवशी या देशातली गाय संपेल त्या दिवशी दादा त्या ठिकाणी या देशाचा अर्थशास्त्राचा कणा मोडला जाणार आहे. आणि मला तरी असं वाटतंय, झोपड्याचा जर धारण मोडला तर झोपडं राहत नाही, तसं कणा मोडला की देश टिकला राहणार नाही. म्हणून आपली गाय वाचली पाहिजे. त्याच्याबरोबर आणखी सांगेल दादा, त्या ठिकाणी आपला धर्म टिकला पाहिजे. आज कितीतरी धर्म असे, मी स्वतः विवेकानंद कॉलेज औरंगाबादला MA सेकंड इयरला असताना माझ्याकडे एक ऑफर होती. त्या ठिकाणी अरे जर तू आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये जर आला तर नोकरी तर देऊ, छोकरी फ्री देऊ, आणि त्याच्यासोबत बंगला सुद्धा देऊ. म्हणजे असे कितीतरी धर्म आहे की आपल्या धर्मातून त्या धर्मामध्ये महाराज आज कितीतरी. तुमच्या जवळचा सिंदखेड राजा तालुका आहे, सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात जास्त धर्मांतर बरं का दादा, सगळ्यात जास्त धर्मांतर विदर्भात जर कोणत्या तालुक्यात झालं असेल तर सिंदखेड राजा आणि बेळगाव राजा या 2 तालुक्यात. म्हणजे धर्मांतरासाठी आमच्यातील लोक त्या दिशेनं ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या जवळ सिंदखेड राजा तालुक्यात गोरेगाव तर कारखानाचे, धर्मांतराचा कारखानाच उघडला. कुठलं आम्ही ते 2-4 खेप त्या ठिकाणी जेलमध्ये घातलं, 5-50 खेप गेलं, पण तरी येऊन त्याचा काही धंदा अजून बंद व्हायला तयार नाही. मरण एका दिवशी मरणार आहे, त्याच्यात काळजी करू नका. म्हणजे आमचा धर्म संकटात आहे. आणि या सगळ्या संकटांना तोंड देण्याकरता आपण एकत्रित आलं पाहिजे. आणि एकत्रित येण्याकरता 4-2 गोष्टी दादा, महापुरुषांची जयंती आणि धर्माचा उत्सव म्हणजे सप्ताह. मग त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, छत्रपती शिवरायांची जयंती असेल. ऐका दादा, आम्ही शिवजयंती साजरी करतो, नाचतो, गाणे म्हणतो, पण त्यानं शिवजयंती होणार नाही. जर कोणाला छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचायचं असेल, ऐकायचं असेल, माझा नंबर घ्या आणि मला फोन करा. मी त्याच्या व्हॉट्सअपवर दररोज एक पाठवेन. ऐका, छत्रपती शिवरायांचं ओवीबद्ध पोथी भारतामध्ये फक्त एकच आहे बरं का बाबा, एकच पोथी आहे. सांगतो शिवरायाचा इतिहास. ज्या वेळेला शिवरायांची पोथी तयार झाली, आपल्याच जळगाव खानदेश मधला लेवा पाटील, म्हणजे त्यांचं नाव आहे लक्ष्मण वामन पाटील, या लेखकानं शिवरायांची पोथी लिहिली ओवीबद्ध. जशी पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय असा ग्रंथ आहे ना, असा ग्रंथ लिहिला. ग्रंथ तयार झाला आणि त्या काळामध्ये स्वस्तामध्ये आजही स्वस्तामध्ये ते ग्रंथ प्रकाशित करणारी जगाच्या पडरी एकमेव संस्था आहे गीता प्रेस गोरखपूर.
त्या गोरखपूरच्या संस्थेमध्ये त्या लेखकानं महाराज ते शिवरायांची पोथी तिकडं पाठवली. परंतु ज्या वेळेला हजारो ग्रंथ तयार झाले आणि समाज कंटकाच्या लक्षात आलं की आता शिवरायांचा इतिहास सगळ्या सर्वसामान्य लोकांना कळेल आणि आपली काही धडगत होणार नाही, त्यावेळेला 1983 मध्ये महाराज त्या ठिकाणी गोरखपूरच्या प्रेसला आग लावून सगळे शिवरायांचे ग्रंथ तिथं जाळून खाक झाले. फक्त एकच ग्रंथ शिल्लक राहिला, जो ग्रंथ त्या ठिकाणी त्या संस्थेचे मॅनेजर यांच्याकडे चेकिंगसाठी गेला होता आणि त्यावेळेला त्या मॅनेजरचे असिस्टंट होते त्या ठिकाणी चिखली तालुक्यातील शलगाव जहागीरचे त्या ठिकाणी डॉक्टर आंभोरे त्या मॅनेजर असिस्टंट होते. त्या मॅनेजरनं असिस्टंटनं तो ग्रंथ पळवला आणि त्याच्याकडून चोरायचं काम मी केलं. म्हणजे त्या ठिकाणी आणि इतका गोड इतिहास आहे. आजपर्यंत मी आज जो वाचला होता 4थ्या वर्गातला इतिहास, 5व्या वर्गातला इतिहास, महाराज त्याचा आणि शिवरायाच्या चरित्राचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. सगळं खोटं आम्हाला सांगण्यात आलं आतापर्यंत. त्या ठिकाणी संभाजी राजाबद्दल कितीतरी खोटे आरोप आम्हाला आमच्यावर करण्यात आले आणि आमच्या राजाबद्दल आम्ही ते सगळं ऐकत आलो. हे शिवरायांचं चरित्र नाही दादा. शिवरायांचं ते चरित्र आहे की एका साधूच्या संगतीला राहून या जगाकडे जग या भावानं पाहता देव रूपानं पाहून या जगाची सेवा करणं हा ज्याचा धर्म होता त्याला शिवराय म्हणतात. त्याला शिवराय म्हणतात. जगाकडे जग भावानं शिवाजी राजानं पाहिलंच नाही. ब्रह्म जग ब्रह्म रूप जाण. ऐका आमचे बाबा सांगायचे की जगामध्ये एक राजा आहे पण तो महाराज आहे आणि एक महाराज आहे पण ते राजा आहे. महाराज असून राजे असणारे आमचे माऊली ज्ञानोबा आहे आणि राजे असून महाराजांना असणारे जगाच्या पाठीवर एकच राजे, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजे. पण खूप आनंद झाला की तुमच्या गावामध्ये शिवछत्रपती ग्रुप आहे, पण या ग्रुपद्वारे नुसतं शिवजयंती साजरी करू नका, 4-2 कामं करा. पहिलं काम करा, गावातलं त्या ठिकाणी अनिश्चित ज्या परंपरा आहे त्या मोडून काढा. तरुण पिढीनं पहिली परंपरा बंद करायची, लग्नातली आहेर ती धुडके देणं बंद करायची. हा अजिबात आहेर कोणाला द्यायचा नाही, कोणाकोण देव द्यायचा नाही. एकच काम करायचं. आमचे देतात सगळे. वरबाप झाला, वरमाय झाली, तुमचे देतील मावशा पीस देतात ना. खरंच सांगा, तुम्हाला तुमच्या शेजारी शपथ आहे, शिवाय सारखं कोण कोण देतं वरमायाला? वरमाया शिवाय सारखा पीस कोणी देत नाही. तो पीस फक्त एकाच कामी, या खळ्याहून त्या खळ्याहून त्या खळ्या, या वरमायाकून त्या वरमायाकडं, त्या वरमायाकून त्या वरमायाकडं. कधी विचार केला जे लोक राजस्थान मधून गुजरात मधून तांब्याला दोरी बांधून फक्त जगायसाठी महाराष्ट्रात आले होते, जालन्याच्या सिव्हिल लाईन मध्ये म्हणजे मुख्य लाईन मध्ये 10-10 ताळी बिल्डिंग त्या लोकांचे आहेत. पीस ऐकणारायच्या. आमचे पांढऱ्याचे वावर गेले तरी पीस देणं सुरूच आहे. म्हणून ही पद्धत बंद करा. वर बापाला रुमाल टोपी बंद करायची, द्यायची आणि द्यायची असेल ना असा रुमाल द्यायचा कमरपुरला पाहिजे. आम्ही रुमाल देतो, त्याच्या दोघा नवरा बायकोच्या भाकरी बांधल्या जात नाही, फक्त पाणी गाळून प्यावे. पाणी गाळून प्यावे, काय उपयोग नाही. मग करायचं काय? एक काम करा. त्या ठिकाणी ऐका तुम्ही, फार हिताचं आहे. वरमायला 10 रुपयाचा फी देण्यापेक्षा 10 रुपये तिच्या ओटीत टाका. तुमच्या गावात घर किती आहेत? 100 घर आहे, एकीनं 10 रुपये टाकले किती होतील? 1000 रुपये तिच्या ओटीत पडतील. दादा एखाद्या किराणा दुकानदाराचं तिच्यावर झालेलं कर्ज 1000 रुपयाच्या रूपानं फिटून जाईल आणि आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. वर बापाला 20 रुपयाची रुमाल टोपी दिल्यापेक्षा 20 रुपये त्याच्या हातात द्या. कमीत कमी लग्नात झालेले दारूचे खर्च तर फिटल. दारूचा खर्च तर फिटल का नाही? म्हणून ते 20 रुपये दारूसाठी नाही पण त्या खर्चासाठी आवर्जून द्या. नवरीला आमच्या बहिणीला आंधन अजिबात देऊ नका. बंद करा या पद्धती आंधन द्यायच्या. मी उद्या 10-20 ट्रक बोलू तुमच्या गावात. फक्त पोत्यात बांधलेले भांडे टाकायचे. किती ट्रक लागतील? पोत्यात बांधलेलेच टाका. 25 ट्रक लागतील दादा. तरी सुद्धा काही घरात पोते शिल्लक राहतील. कधी सोडायची होती पोते? बांधलेले भांडे कधी सोडायचं काम नाही. मग घेतले कशाला? आता आमच्या घरी बसलो होते दादा म्हणे आता एक भानगडी झाली, हे दिलंच कशा करता असं? हा ऐका, अजिबात द्यायचं नाही. मग करायचं काय? 100 रुपयाचं आंधन देण्यापेक्षा त्या नवरीच्या जवळ द्यायचं आणि 100 रुपये तिच्या हातात द्यायचे. आंधन दिल्या 100 रुपये तिच्या हातात द्या. 100 घरातील लोकांनी 100 रुपये जर तिच्या हातात दिले तर 10,000 होतील. त्या मुलीनं ते 10,000 रुपये पती पत्नीचं जॉईंट अकाउंट काढून एखाद्या
गव्हर्नमेंट बँकेत टाकायचे, 20 वर्षानंतर ते काढायचे, 10,000चे बरोबर 2,40,000 रुपये होतात. आणि 28व्या वर्षी तिचा पोरगा तिला विचारेल, आई मी 12वीत ऍडमिशन कुठे घेऊ? ती पोरगी सांगल पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये घे. ते पोरग म्हणून, आई आपली परिस्थिती तशी नाही, आपण शेतकरी आहोत. त्यावेळी ती स्वाभिमानानं सांगेल, अरे बाळा तुला माहित नाही, माझं माहेर पोखरी आहे आणि माझ्या माहेरातल्या माझ्या माय बहिणीनं आंधण भांडे न देता मला 100 रुपये दिले होते. आज त्याचे माझ्याकडे 2-4 लाख रुपये, आयुष्यभर तुमचं नाव राहील. ते कशाला देतात ते टकर? काहीच उपयोगायच्या नाही. ह्या पद्धती अजिबात ठेवू नका, सगळ्या मोडून काढा. आणि हे काम जो करतो तो खरा शिवरायाचा गुप्रग्रुप आहे, तो खरा शिवरायाचा मावळा आहे. हा, एखाद्यावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, त्याच्याकरता जो धावून जातो तो खरा शिवरायाचा मावळा आहे. जो दाढी वाढवतो तो नाही. तर असे भेटतात आम्हाला. आज तुमच्या गावात 2 भेटले तर 10 रुपये होते म्हणे, महाराज पाया पडू द्या. मला नशीब चांगलं घ्या म्हणला नाही. बरोबर आहे दादा? हे पाहुणे होते माझ्या सोबत, तर 10 रुपये होता. मला महाराज पाया पडू द्या. मला नशीब चांगलं आपल्याला पिया नाही म्हणला. नाही तर अवघड आहे. म्हणून दादा अजिबात त्या व्यसनाच्या नादी लागू नका. आणि तुम्ही जर खरे शिवरायाचे असाल तर त्या व्यसनापासून नक्की तुम्ही दूर आहात. जे शिवरायाचे नाही ते कावळे आहेत, ते मावळे त्या ठिकाणी काय तर नाही. म्हणून निश्चितच या धर्म कार्याला सहकार्य करत राहा. लय दादा मग 2-4 भेटले. ते कावळे आहेत, पण ते आमच्यातले कावळे आहेत. हो, हा, हे आमच्यातले कावळे आहेत. कावळे हे आमच्यातले कावळे. ज्ञानोबाने सांगितलं ते कावळे वेगळे. निंबोळी आला तो कावळ्या झाला. आमचे बाबा म्हणायचे, आंबा पाडाला लागला की ज्याच्या तोंडाची चव जाते त्याला कावळा म्हणतात. सप्ताह बसल्यावर ज्याच्या तोंडाची चव जाते त्याला कावळा म्हणतात. हे कावळे नाही, आमचे बगळे आहेत खरे. त्या ठिकाणी म्हणून या सगळ्या पद्धती मोडून काढा. गावामध्ये व्यायामशाळा करा. मला आनंद झाला की तुमच्या गावामध्ये 100 एकराची गाय चरायती आजही कायम आहे. आमच्या या बापदाद्यांनी टिकून ठेवली. म्हणून या शिवछत्रपती ग्रुपाकडं ती जबाबदारी आता ती आपल्या पिढीने टिकवली पाहिजे. गाय चरायती आहे तिथं व्यायामशाळेकरता ग्राउंड करा, व्यायाम करा. तुम्ही सांग कसं काय मला जमतं? चांगलं जमतं, कारण मी महाराष्ट्रामध्ये शाळेच्या माध्यमातून 3दा विदर्भ केसरी आहे. कुस्ती 3 वेळेला आता. आणि स्वाभिमानानं सांगतो बरं का, आमच्या घराण्यामध्ये नुसतं ह्या गुण नाही तर आमच्या घरातले सगळे आम्ही चांगले क्रिकेटर बी आहे, चांगले हॉलीबॉल टीम मध्ये सगळ्या. अजिबात नाही, फक्त चोऱ्या करता येत नाही, नाही तर बाकी सगळं जमतं. हे करणं हे आपलं काम आहे. नाही तर पाहा तुम्ही आपले सगळे तरुण पोरं आता सगळ्या पोराच्या डोक्यात आहे BAMS MBBS BAMS MBBS. आजच देवगराजी देख मला भेटला, त्या साईडला मारा 30 लाख रुपये भरू, पण पोरग BAMS करायचं म्हणलं कशाला? माणसं मारायले. पैसे भरून जो डॉक्टर व्हायला लागला तो माणसाचा डॉक्टर होईन का? मारायचा. त्याला अक्कल असली पाहिजे ना. म्हणून त्या ठिकाणी तसं डॉक्टर झाल्यापेक्षा मस्त 4-2 म्हशी घ्या ना, मस्त दुधाचा धंदा करा. नक्की 100 उद्योगाचे निमिषे जवळ संपत्ती अपयशे घरी घे प्राप्त होईल. आणि खरे शिवरायाचे गुण आपल्या अंगात येतील. आणि तेच गुण येऊ हीच आपण शिवरायाच्या चरणे, सद्गुरूंच्या चरणे आणि माऊली ज्ञानोबाराच्या चरणी समोर करू. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम त्या ठिकाणी काहीतरी देऊ. बरोबर 11ला 5 मिनिटं कमी. बरोबर आहे, म्हणजे आपला टाइम त्या ठिकाणी संपला. एका जनार्दनी संत नित्य साधे आत्महित. म्हणून ते आत्म